Good morning, all of you. In today's lecture, we will start our next question. Challenges faced by marketing manager in 21st century. सो या क्वेश्चन मध्ये आपण मार्केटिंग मॅनेजरना 21st सेंचुरी मध्ये कोणत्या चॅलेंजेसना फेस करावं लागतं ह्या बेसवरती हा क्वेश्चन असेल. सो इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. द मार्केटिंग कन्सेप्ट हॅज नाव चेंज ड्रामॅटिकली ओव्हर द लास्ट फ्यू डिकेड्स. म्हणजे सध्या मार्केटिंगची कॉन्सेप्ट ही कशी आहे तर टोटली चेंज आहे. असं का म्हटलं जातं कारण ट्रॅडिशनल वे मार्केटिंग हे कशा काही ठराविकच फॅक्टरवरती डिपेंडेबल होतं. बट आफ्टर एलपीजी इरा द बिझनेस इन्व्हायरमेंट हॅज बिकेम हायली डायनामिक. पण बिझनेस इन्व्हायरमेंट हे कसं झालेलं आहे आफ्टर एलपीजी इरा नंतर डायनामिक झालेलं आहे. दॅट मीन्स इट इज most of the factors are uncontrollable. Marketers are facing tremendous competition at the marketplace. In this ever changing scenario of uncertainty and high competition, marketing manager are facing new challenges. आणि कॉम्पिटिशन सुद्धा काय बघायला मिळते तर बरीच इन्क्रीज झालेली आहे किंवा ट्रेमेंडियस इन्क्रीज झालेली आहे कॉम्पिटिशन. दॅट इज वाय हिअर सेड मार्केटिंग मॅनेजर फेस व्हेरियस चॅलेंजेस फॉर सर्वायव्हिंग अँड इफेक्टिव्हली फेस कॉम्पिटिशन. सो चॅलेंजेस कोणते आहेत हे आपण बघणार आहोत. फर्स्ट आहे चॅलेंजेस ऑफ ग्लोबल मार्केट. आफ्टर एलपीजी इरा नंतर मार्केट हे कसं झालेलं आहे तर ग्लोबल झालेलं आहे. दॅट मीन्स वी कॅन इझिली परचेस अँड बाय गुड्स अँड सर्व्हिसेस इन ग्लोबल मार्केट. ग्लोबल मार्केटमध्ये आपण कुठेही गुड्स अँड सर्व्हिसेस ह्या परचेस करू शकतो किंवा सेल करू शकतो. सो द वर्ल्ड हॅज बिकेम अ ग्लोबल व्हिलेज. म्हणून काय म्हटलं जातं तर वर्ल्ड हे कसं झालेलं आहे हे ग्लोबल व्हिलेज आहे. मेनी कंट्रीज have removed their trade barrier which has made it possible for local firm to go global. आणि बऱ्याचशाच कंपनी ज्या आहेत ह्या ज्या डिस्टन्स ट्रेड बॅरियर आहेत हे कुठे ओव्हरकम करून काय करताय रिमूव्ह करून इझिली गुड्स अँड सर्व्हिसेस ह्या फॉरेन मध्ये किंवा ग्लोबल मार्केटमध्ये सेल करतायत. However, globalization has intensified competition tremendously, making survive difficult. So ह्या ग्लोबलायझेशन मुळे कॉम्पिटिशन ही कशी झालेली आहे तर ट्रिमेंडसली इन्क्रीज झालेली आहे. दॅट इज वाय सर्वायवल इज व्हेरी डिफिकल्ट टास्क फॉर स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन. स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन किंवा मार्केटरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर हे कसं आहे खूप डिफिकल्ट टास्क झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हे चॅलेंजेस मार्केटिंग मॅनेजरना फेस करावं लागतं. सेकंड, कंप्रेस्ड प्रोडक्ट लाईफ सायकल दॅट मीन्स PLC. PLC refers to the various phases through which a process passes during its lifetime. म्हणजे जसं आपण इंट्रो मध्ये किंवा प्रोडक्ट लाईफ सायकल जसं आपण लर्न केलेलं आहे लाईक इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी, डिक्लाइन. ह्यामध्ये प्रोडक्ट काय होतं तर रन होत असतो. सो दिस इन्क्लूड्स इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी अँड डिक्लाइन. With more and more number of brands being introduced in the marketplace, competition has intensified manifold. This has shortened the lifespan of product. Survive has become difficult. आणि ह्या प्रोडक्ट लाईफ सायकल मध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळतं की बरेच ब्रँड हे काय होत आहेत तर न्यूली इंट्रोड्यूस होत आहेत. सो व्हेन द इंट्रोड्यूस अ न्यू ब्रँड इन द मार्केट प्लेस as the result reduce the life span of a particular product. आणि प्रोडक्टचं जे लाईफ स्पॅम आहे हे कुठेतरी कमी झालेलं बघायला मिळतं. सो याचा नक्कीच इफेक्ट कुठे होणार आहे तर सर्वायवल हॅज बिकेम अ डिफिकल्ट. ओके, नेक्स्ट पॉइंट इज इन्क्रीजिंग कस्टमर अवेअरनेस. सो मॉडर्न डेज मध्ये कस्टमर हे कसे आहेत तर अवेअर आहेत. प्रत्येक कस्टमर त्यांची नीड, वॉन्ट, एक्सपेक्टेशन ह्या गोष्टीवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करतात. सो ड्यू टू मीडिया एक्सप्लोजन कस्टमर आर नाव वेल इन्फॉर्म. म्हणजे बऱ्याच वेळी आता ऍडव्हर्टायझिंग मधून किंवा जे आपले सोर्सेस आहेत इन्फॉर्मेशन अक्वायर करण्याचे यामधून प्रत्येक वेळी राईट इन्फॉर्मेशन पास होते असं नाही.
तर ह्यामुळे कंझ्युमर हे कसे आहेत तर अवेअर आहेत. दे ऑलवेज prefer or give a right information about the product. Further, internet has brought about a revaluation in the information technology. आणि इंटरनेटमुळे काय होतं तर we can easily acquire, we can easily collect huge information or important information regarding our need, want and expectation. ओके, जे आपल्याला हवी इन्फॉर्मेशन ही आपण इन्फॉर्मेशन इंटरनेटद्वारे इझिली कलेक्ट करू शकतो. सो द कस्टमर are now aware of several brand available at the marketplace. आणि यामुळे कस्टमरना कोणते ब्रँड मार्केटमध्ये आहेत किंवा प्रत्येकाचं फीचर काय आहे, बेनिफिट काय आहे, कॉस्ट काय आहे, they can easily understood with the help of information technology. सो आत्ताचा कंझ्युमर कसा आहे तर त्याच्या राईट्स बद्दल असेल किंवा त्याच्या प्रोडक्ट बद्दल हा अवेअर आहे. नेक्स्ट, टेक्नॉलॉजी बूम. टेक्नॉलॉजी इज चेंजिंग ॲट अ व्हेरी फास्ट पेस. टेक्नॉलॉजी कशी आहे तर खूप चेंजिंग होते. ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी आपण अडॉप्ट करतो का? नाही. तर आपण आता मॉडर्न डेज मध्ये मार्केटर काय करतात तर अप टू डेट टेक्नॉलॉजीला इम्पॉर्टन्स देतात. This era of internet is creating a major impact of marketing strategy. आणि ह्या नक्कीच टेक्नॉलॉजीमुळे काय होतं तर मार्केटिंग स्ट्रॅटेजीवरती इम्पॅक्ट झालेला बघायला मिळतो. कारण जशी टेक्नॉलॉजी चेंज होईल तशी आपल्याला मार्केटिंग स्ट्रॅटेजी ह्या चेंज कराव्या लागतात. The boom in computer, telecommunication and the information technology has posed a challenge to the marketing manager of many firms. आणि टेक्नॉलॉजी मध्ये जितकी डायनामिक आहे किंवा जितके चेंजेस होत आहेत त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर मार्केटिंग मॅनेजरला सुद्धा काय कराव्या लागतात, त्यांच्या स्ट्रॅटेजी ह्या चेंज कराव्या लागतात. दॅट इज वाय दिस इज challenges faced by the manager. Then social media. The use of social media has exploded in the last several years. आणि आता मॉडर्न डेज मध्ये आपण सोशल मीडिया बरेच बघतो बघा. हे कसे झालेले आहेत तर एक्सप्लोड झालेले आहेत, इन्क्रीज झालेले आहे. इट हॅज emerged as a powerful tool of self expression. आणि ह्या सोशल मीडिया मधून आपण काय करू शकतो, आपले एक्सप्रेशन इझिली इमर्ज करू शकतो. सोशल मीडिया गिव्ह अन अपॉर्च्युनिटी टू द मार्केटर अँड द कस्टमर टू एक्सप्रेस देअर पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि प्रत्येक मार्केटर, प्रत्येक ऑर्गनायझेशन काय करेल ह्या सोशल मीडियाच्या साह्याने तर आपलं प्रोडक्ट, आपलं एक्सप्रेशन दे कॅन इझिली एक्सप्रेस कंझ्युमर पर्यंत एक्सप्रेशन किंवा त्यांचं प्रोडक्ट हे इझिली रीच करू शकतात. पण सोशल मीडिया हे कसे आहेत तर बरेच आहेत. आणि इफेक्टिव्ह सोशल मीडिया कोणतं यूज केलं पाहिजे किंवा जास्त कंझ्युमर कशाकडे अट्रॅक्ट होऊ शकतात हे मात्र थोडंसं डिफिकल्ट आहे असं पण म्हणू शकतो. नेक्स्ट, social and ethical issue in marketing. Due to the growth in the worldwide consumerism and environment awareness, today marketers have to take greater responsibility for the social and environmental impact of their action. आणि बेसिकली म्हणतो ज्यावेळी आपण सोशल मीडिया यूज करतो, सोशल अँड इथिकल इश्यू इन मार्केटिंग, सो इथे आपल्याला स्पेशली इथिक्स हे यूज करावे लागतात. जे आपण म्हणतो व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. ओके, सो सोशल इथिक्स कोणते फॉलो करायचे हे सुद्धा थोडंसं बऱ्याच वेळी काय म्हणतो आपण डिफिकल्ट टास्क आहे असं सांगितलं जातं. मीटिंग द एक्सपेक्टेशन ऑफ द कस्टमर अँड द सोसायटी ऑन इथिकल ग्राउंडेड हॅज बिकेम अ चॅलेंज टू द मार्केटिंग मॅनेजर. आणि इथिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने जर आपण विचार करायला लागलो तर कंझ्युमर काय एक्सपेक्ट करू शकतो एखाद्या ऑर्गनायझेशन कडून हे अंडरस्टूड करणे इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क फॉर अ मार्केटिंग मॅनेजर, राईट. सो हे चॅलेंजेस मार्केटिंग मॅनेजरला फेस करावे लागतात. अँड लास्ट पॉइंट, कॉम्पिटिशन. In the LPG era, marketers have to face competition not only from local and national firm but also global firm. म्हणजे ह्या LPG इरा नंतर मार्केटिंग मॅनेजरला फक्त लोकल ब्रँडना
किंवा लोकल मार्केटरना फेस न करावं लागता ग्लोबल मार्केटरना किंवा ग्लोबल नॅशनलना सुद्धा फेस करावं लागतं. इन सच अ सिनॅरिओ बार्गेनिंग पॉवर ऑफ कंझ्युमर इज मोर. आणि यामुळे काय झालेलं आहे तर कंझ्युमरची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती इन्क्रीज झालेली आहे. सो असे जे काही चॅलेंजेस आहेत हे मॉडर्न डेज मध्ये मार्केटिंग मॅनेजरना फेस करावे लागतात. So our next question is career option in marketing. तर आता करिअर ऑप्शन काय आहेत मार्केटिंग मध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. Marketing is considered as one of the most crucial element and it is responsible for growth of every company. No matter if the business is small or private limited company or has limited financial capability or a strong financial backup, marketing efficiency help to make an impact and help a business to earn profit and sustain in the marketplace. So marketing it's very difficult task. पण काय सांगितलेलं आहे यासाठी आपण मार्केटिंग साठी वेगवेगळे कम्युनिकेशन स्किल असेल किंवा बऱ्याच गोष्टी आपल्याला रिक्वायर आहेत. सो मार्केटिंग हा इट्स व्हेरी वायडर कॉन्सेप्ट. त्यामुळे प्रत्येक वर्क साठी आपण काय करतो वेगवेगळ्या पर्सनना अपॉइंट करतो. सो मार्केटिंग इज कन्सिडर ॲज वन ऑफ द मोस्ट क्रुशियल एलिमेंट अँड इट इज द रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ एव्हरी कंपनी. पण अशी कोणती एक्सेप्शनल कंपनी नाहीये की जी मार्केटिंगला इम्पॉर्टन्स देत नाहीये. प्रत्येक ऑर्गनायझेशन साठी, प्रत्येक फर्म साठी, प्रत्येक बिझनेस साठी मार्केटिंग हा कसा आहे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट आहे किंवा क्रुशियल एलिमेंट आहे असं मानलं जातं, कन्सिडर केलं जातं. सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ ऑफ एव्हरी कंपनी. कारण प्रत्येक कंपनीची ग्रोथ ही कशावरती डिपेंड असते तर मार्केटिंग वरती डिपेंड असणार आहे. सो नो मॅटर इफ द कंपनी और बिझनेस इज स्मॉल और प्रायव्हेट. म्हणजे इथे मॅटर करत नाहीये की तुमचा बिझनेस स्मॉल आहे, प्रायव्हेट आहे, पब्लिक आहे, लार्ज आहे, डझंट मॅटर. पण प्रत्येक ऑर्गनायझेशनला मार्केटिंगला इम्पॉर्टन्स देणं महत्वाचं आहे. सो यासाठी काय केलं जातं तर स्पेशलाइज पर्सन अपॉइंट केले जातात फॉर द इफेक्टिव्ह मार्केटिंग ऍक्टिव्हिटी. तर ते कोणते आहेत बघा. मार्केटिंग मॅनेजर. सो मार्केटिंग मॅनेजरला कोणकोणते टास्क कंप्लीट करावे लागतात. सम ऑफ द कॉमन टाइप्स ऑफ मार्केटिंग मॅनेजर इन द फील्ड ऑफ so some if the common types of manager in the field of marketing includes first आहे ऍडव्हर्टायझिंग मॅनेजर. आता इथे जसं आपण सांगितलं की मार्केटिंग करण्याची गरज ही प्रत्येक ऑर्गनायझेशनला आहे, मग तो स्मॉल असेल लार्ज असेल डझंट मॅटर. सो ऍडव्हर्टायझिंग मॅनेजर काय करेल मग. ऍडव्हर्टायझिंग मॅनेजर क्रिएट इंटरेस्ट for product and services and work with the sales staff to design advertising campaign for client. Advertising managerचं काम काय असणार आहे टू डिझाइन द पर्टिक्युलर प्रोडक्ट अँड फॉर ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन. ऍडव्हर्टायझिंग करण्याचं काम ऍडव्हर्टायझिंग मॅनेजर हा करेल. सेकंड पब्लिक रिलेशन मॅनेजर. म्हणजे ह्या स्पेशल पोस्ट असतात प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये आणि हे वर्क आपल्याला आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये करावं लागतं. सो पब्लिक रिलेशन मॅनेजर Public relation manager are responsible for maintaining a positive public image in the mind of consumer. आणि कंझ्युमरच्या माइंड मध्ये ऑर्गनायझेशन बद्दल पॉझिटिव्ह इमेज कशी क्रिएट करायची, मग त्यासाठी आपल्याला कोणते इव्हेंट ऑर्गनाइज करायचे आहेत, कोणता टास्क कंप्लीट करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी डन करण्याचं काम पब्लिक रिलेशन मॅनेजरला करावं लागेल. नेक्स्ट marketing manager. Marketing manager direct all the activity of the marketing department. मार्केटिंग मॅनेजर काय करेल तर मार्केटिंग रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत मार्केटिंग डिपार्टमेंटच्या त्या डन करण्याचं काम तो करेल मार्केटिंग मॅनेजर. सो डायरेक्ट ऑल द ऍक्टिव्हिटी. देन प्रमोशनल मॅनेजर. प्रमोशनल मॅनेजर डायरेक्ट अँड प्लॅन प्रमोशनल प्रोग्राम.
मग जे प्रमोशनल टूल्स आहेत, मग हे कोणते यूज करायचे, कोणता टूल्स जास्त इफेक्टिव्ह आहे, हे सिलेक्ट करण्याचं काम प्रमोशनल मॅनेजर करेल. देन ब्रँड मॅनेजर. ब्रँड मॅनेजर आर रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग अँड इन्स्टिट्यूटिंग ब्रँड असेट फॉर द कंपनी ऑर प्रोडक्ट. आणि एखाद्या प्रोडक्टची ब्रँड इन्क्रीज करायची असेल किंवा ब्रँडची पोझिशन अचीव करायची असेल तर कोणते टेक्निक्स यूज करायचे हे ब्रँड मॅनेजर डिटरमाइन करेल. देन सेल्स मॅनेजर. Sales manager direct sales force and set goals and enforce profit projection for the team and for the organization. So sales शी रिलेटेड जे काही टास्क आहेत हे परफॉर्म करण्याचं काम सेल्स मॅनेजर करेल. इव्हेंट फॉर द ट्रेड शो मॅनेजर. आता इव्हेंट ऑर्गनाइज करण्याचं काम इव्हेंट मॅनेजर करेल. क्रिएट अँड डायरेक्ट इव्हेंट फॉर द कंपनी. हे आपण आता हा जो सगळा टास्क होता हा कोणाच्या अंडर येत होता, मार्केटिंग मॅनेजरचा. सेकंड पॉइंट आहे अकाउंट डायरेक्टर और सुपरवायझर. सो अकाउंट डायरेक्टर अँड सुपरवायझर काय करतील मग, तर अकाउंटशी रिलेटेड काम कम्प्लीट करतील. सो ऍडमिनिस्ट्रेटर क्लायंट रिलेशनशिप विथ अन एजन्सी. सो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्लायंटचं रिलेशनशिप हे कसं मेंटेन करायचं हे अकाउंट डायरेक्टरला बघावं लागेल. This person deliver presentation to potential client. They also supervise the account manager. म्हणजे अकाउंट डायरेक्टरला अकाउंट मॅनेजर वरती सुपरविजन सुद्धा करावं लागेल. क्लायंट सोबत प्रेझेंटेशन सुद्धा प्रिपेअर करायला लागेल. सो द क्वालिटी लाईक ग्रेट इंटरपर्सनल कस्टमर सर्व्हिस अँड ऑर्गनायझेशनल अँड कम्युनिकेशन स्किल आर रिक्वायर्ड. सो यासाठी काय असणार आहे, मग काही क्वालिटीज रिक्वायर असतील लाईक इंटरपर्सनल कस्टमर सर्व्हिस ऑर्गनायझेशन अँड कम्युनिकेशन स्किल आर रिक्वायर्ड. सो हे अकाउंट डायरेक्टर आणि सुपरवायझरचं वर्क असेल. नेक्स्ट आहे अकाउंट एक्झिक्युटिव्ह. अकाउंट एक्झिक्युटिव्ह सर्व्हिस ॲज अ लायसन to the client to ensure a successful and timely execution of the marketing plan. सो एक्झिक्यूट करण्याचं जे प्लॅन एक्झिक्यूट करण्याचं काम आहे हे अकाउंट एक्झिक्युटिव्ह करतील. कॉपी रायटर. ओके, आता इथे नेक्स्ट पॉइंट आहे कॉपी रायटर. सो कॉपी रायटर काय करतील, डेव्हलप अँड राईट कॉन्सेप्ट फॉर पब्लिसिटी कॅम्पेन. कॉपीराईट म्हणजे आपण सपोज एखाद्या कंपनीचा कॉपीराईट घेतला तर त्याच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत हे कम्प्लीट करण्याचं काम करेल. सो डेव्हलप अँड राईट कॉन्सेप्ट फॉर पब्लिसिटी कॅम्पेन. डेव्हलप मटेरियल सच एज द स्क्रिप्ट, प्रिंट, वेब प्रोजेक्ट, रिपोर्ट अँड स्पीचेस. हे कॉपीराईटच्या अंडर येतं, लक्षात ठेवा. सो ह्या गोष्टी डन करण्याचं काम कॉपीरायटर डिपार्टमेंट किंवा कॉपीरायटर पर्सन करेल. देन मार्केट रिसर्च अनालिस्ट. Study market condition to explore the potential sales of the product or service and estimate its profitability. Gather data about who will buy a product and at what price. सो मार्केट रिसर्च अनालिस्ट काय करतील तर जे रिसर्चचे रिलेटेड थिंक आहेत ह्या डन करण्याचं काम ते करतील. देन वेब कंटेंट रायटर. The job of web content writer is to provide relevant content to the website. So वेबसाईटशी जर रिलेटेड काही कंटेंट असतील तर हे वेब कंटेंट रायटर टास्क कंप्लीट करतील. सेल्स पोझिशन असणारे कमिशन एजंट किंवा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन कंप्लीट करतील. अदर मध्ये डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून सुद्धा काही करिअर ऑप्शन असतात आणि फ्रीलान्सर सुद्धा करिअर ऑप्शन म्हणून चॉईस केला जाऊ शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन, स्किल सेट रिक्वायर फॉर इफेक्टिव्ह मार्केटिंग. आता आपण बघितलं की काही स्पेशलाइज स्किल वरून सुद्धा आपण मार्केटिंगचे जॉब हे करू शकतो आणि हे मार्केटिंगच्या करिअर ऑप्शन आता आपण लर्न केले. तर हे करिअर ऑप्शन जेव्हा आपण चॉईस करतो त्यासाठी काही बेसिक स्किल तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे.
तर हे स्किल रिक्वायर कोणते आहेत त्या बेसवरती आपला नेक्स्ट क्वेश्चन असेल. फर्स्ट आहे कम्युनिकेशन. सो गुड कम्युनिकेशन स्किल आर रिक्वायर फॉर मार्केटर. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मार्केटिंगचा जॉब आला की पहिली गोष्ट कोणती असेल तर कम्युनिकेशन. सो कम्युनिकेशन स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर अ इफेक्टिव्ह मार्केटिंग ऍक्टिव्हिटी. So marketers need to communicate with not only customer but also other stakeholder like employees, supplier, dealer, etc. आणि मार्केटिंग जॉब साठी फक्त तुम्हाला कस्टमर सोबत कम्युनिकेशन करणं महत्वाचं आहे का तर नक्कीच नाही. तर त्याचबरोबर तुम्हाला जे स्टेक होल्डर ग्रुप आहे हा सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे. दॅट इज वाय कम्युनिकेशन स्किल is required for stakeholder group also. These are includes employees, supplier, dealer, etc. So communication can involve right from informing the stakeholder to convincing them. आणि आपला मेसेज कसं कन्व्हिन्स करता येईल समोरच्या पार्टीला हे तुमच्या कम्युनिकेशन स्किल वरती डिपेंड्स असेल. देन marketing people must be able to effective communication in English, Hindi along with the local language. आणि मार्केटिंग स्किल मध्ये तुमच्याकडे बेसिक रिक्वायरमेंट म्हणजे इंग्लिश तुम्हाला सफिशियंट बोलता आलं पाहिजे किंवा वी कॅन इझिली अंडरस्टूड इंग्लिश लँग्वेज, हिंदी जी आपली ऑफिशियल लँग्वेज आहे आणि लोकल लँग्वेज सुद्धा तुम्हाला इफेक्टिव्ह कम्युनिकेट करता येणं महत्वाचं आहे फॉर द इफेक्टिव्ह मार्केटिंग ऍक्टिव्हिटी. ओके. Second skill, creativity. It's very important thing also for effective marketing. Marketer need to be able to think of new and executing idea to appeal to their client and to target audience. The ability to think outside the box in crucial. आता इथे स्पेसिफिकली काय सांगितलेलं आहे की मार्केटिंगचे जॉब बरेच आहेत किंवा पर्सन सेल्स पर्सन पण खूप आहेत, पण द ॲबिलिटी टू थिंक आउट ऑफ द बॉक्स म्हणजे काय म्हणतो आपण एक काहीतरी तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी असणं महत्वाचं आहे जेणेकरून कस्टमरना वी कॅन इझिली अट्रॅक्ट, कंझ्युमरना आपण इझिली अट्रॅक्ट करू शकू अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने तुमच्याकडे काही क्रिएटिव्हिटी तुमच्याकडे काही न्यू थिंक असणं महत्वाचं आहे. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट स्किल फॉर इफेक्टिव्ह मार्केटिंग ऍक्टिव्हिटी. थर्ड पॉइंट इज अनालिटिकल थिंकिंग. So marketing require a lot of research based analysis to determine what the audience want and needs. म्हणजे हे अनालिटिकल माइंड मध्ये काय सांगितलेलं आहे तर ऑडियन्स इन द सेन्स कस्टमरचे वॉन्ट काय आहे, नीड काय आहे, वी कॅन इझिली अंडरस्टूड. दॅट इज वाय हिअर सेड वी रिक्वायर, आपल्याला काय रिक्वायर असणार आहे तर अनालिटिकल थिंकिंग तुमच्याकडे असणं खूप महत्वाचं आहे. Marketer should be able to draw logical conclusion based on data and other information received. आणि जी इन्फॉर्मेशन तुम्ही रिसीव्ह केलेली आहे त्या इन्फॉर्मेशन वरून ऍक्च्युअली कंझ्युमरची नीड काय आहे, डिमांड काय आहे किंवा लॉजिकल कन्क्लुजन काय आहे हे मात्र तुम्हाला तिथे कन्क्लूड करता आलं पाहिजे. सो ह्याला अनालिटिकल थिंकिंग असं आपण म्हणू शकतो. इन अदर वर्ड, they must have skill to infer and analyze the data from the perspective of the organization and the consumer. आणि ह्या कंझ्युमर साठी आणि ऑर्गनायझेशन साठी पर्स्पेक्टिव्ह असणं महत्वाचं आहे. Negotiation. A marketer must have negotiation skill from negotiating with client on budget, timeline and expectation to working with the designer and vendor and of course with the target audience. The ability to drive a hard bargain is required to achieve success as the professional marketer. सो निगोसिएशन स्किल सुद्धा तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे. कशासाठी तर क्लायंट ऑन बजेट असेल, टाइम लाईन असेल, एक्सपेक्टेशन ऑफ कंझ्युमर असेल, वर्किंग डिझायनर असतील, त्यासाठी तुमच्याकडे निगोसिएशन स्किल असणं सुद्धा महत्वाचं आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट. मार्केटिंग इज वन ऑफ द मोस्ट स्ट्रेसफुल करिअर ऑप्शन. कारण स्ट्रेसफुल करिअर ऑप्शन का म्हटलेलं आहे कारण इथे तुम्हाला टार्गेट दिले जातात आणि ते टार्गेट नाही कंप्लीट झालं तर ऑब्विसली आपल्याला स्ट्रेस हा येऊ शकतो. म्हणून स्पेशली इथे काय सांगितलेलं आहे, मार्केटिंग इज वन ऑफ द मोस्ट स्ट्रेसफुल करिअर ऑप्शन. ओके.
डेडलाईन आर डिमांडिंग अँड टार्गेट हॅव टू बी अचीव. कारण तुम्हाला ज्या डेडलाईन आहेत किंवा जे डिमांड लाईन असेल ह्या अचीव करणं महत्वाचं असतं. So to be a good marketer, one need to handle stress without panic. म्हणजे आपण न पॅनिक होता आपला स्ट्रेस हँडल करणं सुद्धा महत्वाचं आहे आणि हे सुद्धा खूप महत्वाचं स्किल आहे असं मानलं जातं. देन IT स्किल. मार्केटर मस्ट प्रोसेस IT स्किल. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्किल तुमच्याकडे असणं सुद्धा महत्वाचं आहे. ऑफिशियल कम्युनिकेशन ऑफ्टेन हॅपन थ्रू द इंटरनेट. आणि जे ऑफिशियल कम्युनिकेशन असतं हे कुठून हँडल होतं तर IT टास्क मधून किंवा इन्फॉर्मेशन कम्प्युटर मधून हँडल केलं जातं. सो फर्दर कम्प्युटर प्रोग्राम अँड सॉफ्टवेअर आर फ्रिक्वेंटली यूज टू अनालाइज अँड कम्युनिकेट. आणि हा बेसिकली आता मॉडर्न डेज मध्ये बघितलं तर कम्युनिकेशन साठी इंटरनेट किंवा कम्प्युटर IT वेगवेगळे सॉफ्टवेअर हे यूज केले जातात. So the marketing people must keep updating their skill on this aspect. आणि ह्याच्याशी रिलेटेड तुम्ही ह्या गोष्टी हँडल करणं महत्वाचं आहे. डिजिटल मार्केटिंग इज बिकमिंग व्हेरी इम्पॉर्टंट ॲज द मीन ऑफ कम्युनिकेटिंग विथ अ बिल्डिंग रिलेशनशिप विथ कस्टमर. आणि कंझ्युमर सोबत गुड रिलेशनशिप बिल्डअप करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टास्क फॉर इफेक्टिव्ह मार्केटिंग ऍक्टिव्हिटी. Those with IT and web skill will increasingly be sought after by employers. आणि एम्प्लॉईजला IT स्किल येणं हे खूप महत्वाचं असतं. Then last point, interpersonal skill. So for effective marketing, interpersonal skill are very important as marketing involve इंटरॅक्टिंग विथ डिफरंट टाइप्स ऑफ पीपल. म्हणजे मार्केटिंग मध्ये नक्कीच आपल्याला वेगवेगळ्या टाइप्सच्या पीपलना कम्युनिकेट करावं लागतं. दॅट इज वाय हिअर सेड इंटरपर्सनल स्किल इज व्हेरी नेसेसरी फॉर इफेक्टिव्ह मार्केटिंग ऍक्टिव्हिटी. द एक्सपेक्टेशन, एक्सपिरियन्स, डेमोग्राफिक, एज्युकेशनल एक्सेट्रा हे प्रत्येक कंझ्युमरचे काय असणार आहे तर डिफरंट असेल. फॉर अ कंझ्युमर व्हेरी रिझल्टिंग इन डिफरंट बिहेवियर ऑफ कस्टमर. Hence, interpersonal skill are needed to deal with the different types of people. आणि हे जेव्हा तुमच्याकडे स्किल असतं वी कॅन इझिली कम्युनिकेट डिफरंट टाइप्स ऑफ पीपल. आपण इझिली डील करू शकतो डिफरंट टाइप्स ऑफ पीपल बरोबर. दॅट इज वाय दीज स्किल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इफेक्टिव्ह मार्केटिंग ऍक्टिव्हिटी. ओके, सो इज इट क्लिअर क्वेश्चन? होप सो तुम्हाला तिन्ही क्वेश्चन क्लिअर झाले असतील. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारलं तरी चालेल. थँक्यू.